नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतीय जनतेस स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे? घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतीय जनतेस स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 19 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, राज्यघटनेचा सर्वाधिक भाग कोणत्या भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे? राज्यघटनेचा सर्वाधिक भाग पुढीलपैकी कोणत्या भारत सरकारच्या कायद्यावर आधारित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1935 चा भारत सरकारचा कायदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, पक्षांतर बंदी विधेयक पुढीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संमत झाले होते? पक्षांतर बंदी विधेयक हे पुढीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे संमत झालेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 52वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, राज्य शासनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे घटनेच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहेत? राज्य शासनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे घटनेच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चौथा भाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 भारतीय नागरिकांची एकूण किती मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये दिलेली आहेत? भारतीय नागरिकांची एकूण किती मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये दिलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 11 मूलभूत कर्तव्ये या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6 संसदेच्या कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? संसदेच्या कोणत्या सभागृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7 रिट ऑफ हेबियस कॉर्पस, रिट ऑफ मॅन्डामस हे पुढीलपैकी कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहेत? रिट ऑफ हेबियस कॉर्पस, रिट ऑफ मॅन्डामस हे पुढीलपैकी कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 घटनात्मक दाद मागण्याचा हक्क या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8 भारताच्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञास नोबेल पारितोषिक हे मिळालेले आहे? भारताच्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञास नोबेल पारितोषिक हे मिळालेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर अमर्त्य सेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9 व्हॉट्सॲपचा निर्माता खालीलपैकी कोण आहे? व्हॉट्सॲप यांचा निर्माता खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जॉन कोमो ब्रायन ॲक्टन हे व्हॉट्सॲपचे निर्माते आहेत। प्रश्न क्रमांक 10 पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशामध्ये भरवण्यात आल्या होत्या? पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये भरवण्यात आल्या होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11 आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1919 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13 कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये अंदमान व निकोबार यांचा समावेश होतो? पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये अंदमान आणि निकोबार यांचा समावेश होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कोलकाता उच्च न्यायालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणत्या वयोगटातील व्यक्तींना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिले जातात? खालीलपैकी कोणत्या वयोगटामधील यांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार हे दिले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 6 ते 18 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16 हळदीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? हळदीचे सर्वात जास्त उत्पादन पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सांगली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17 भारतीय संविधानामधील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या राष्ट्राच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत? भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्त्वे हे पुढीलपैकी कोणत्या राष्ट्राच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आयर्लंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल। क्रमांक 18 सातपुडा पर्वतरांगापैकी अमरावती जिल्हा
जिल्ह्यामध्ये उत्तर भागामध्ये असलेली डोंगररांग पुढीलपैकी कोणती आहे? सातपुडा पर्वत रांगापैकी अमरावती जिल्ह्यामध्ये उत्तर भागामध्ये असलेली डोंगररांग पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गाविलगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण नदी प्रणाली कशा प्रकारची आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण नदी प्रणाली पुढीलपैकी कशा प्रकारची नदी प्रणाली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पूर्व वाहिनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 संत तुकडोजी महाराजांची समाधी असलेले ठिकाण पुढीलपैकी कोणते आहे? संत तुकडोजी महाराजांची समाधी असलेले ठिकाण पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मोझरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 श्री गजानन महाराजांची समाधी असलेले शेगाव पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? श्री गजानन महाराजांची समाधी असलेले शेगाव हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गोदावरीचे खोरे तापी खोऱ्यापासून अलग होण्याचे कारण पुढीलपैकी कोणते योग्य आहे? गोदावरीचे खोरे तापी खोऱ्यापासून अलग होण्याचे कारण पुढीलपैकी योग्य कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातमाळा अजिंठा डोंगररांगा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रामध्ये खाड्यांच्या दलदलीच्या प्रदेशामध्ये पुढीलपैकी कोणती अरण्ये आढळतात? महाराष्ट्रामध्ये खाड्यांच्या दलदलीच्या प्रदेशामध्ये पुढीलपैकी कोणती अरण्ये हे प्रामुख्याने आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खाजन अरण्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणत्या राज्याने उच्च शिक्षण स्तरावर लैंगिक शिक्षण बंधनकारक केलेले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने उच्च शिक्षण स्तरावर लैंगिक शिक्षण हे बंधनकारक केलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 घटना समितीच्या सदस्यांची निवड पुढीलपैकी कोणामार्फत झाली होती? घटना समितीच्या सदस्यांची निवड पुढीलपैकी कोणामार्फत झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रांतिक मंडळातर्फे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सर्वात पहिले महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुढीलपैकी कोणाला मिळाला होता? सर्वात पहिले महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुढीलपैकी कोणाला मिळाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पु ल देशपांडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 प्रश्न क्रमांक 29 जागतिक प्राणी दिन पुढीलपैकी केव्हा असतो? जागतिक प्राणी दिन पुढीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 4 ऑक्टोबरला जागतिक प्राणी दिन हा असतो. प्रश्न क्रमांक 3 ट्रान्झिस्ट लाईन पद्धत पुढीलपैकी कोणत्या प्राण्याच्या मोजणीसाठी वापरली जाते? ट्रान्झिस्ट लाईन ही पद्धत पुढीलपैकी कोणत्या प्राण्याच्या मोजणीसाठी वापरली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वाघ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1994 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मजूर महाजन संघाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? मजूर महाजन संघाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 काळ या वृत्तपत्र संस्थापक पुढीलपैकी कोण होते? काळ या वृत्तपत्र संस्थापक पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शिवराम परांजपे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 फजल आली आयोगाची स्थापना पुढीलपैकी केव्हा करण्यात आलेली आहे? फजल आली आयोगाची स्थापना पुढीलपैकी केव्हा करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1953 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 अनुशीलन समिती ही क्रांतिकारकाची संघटना पुढीलपैकी कोठे स्थापन करण्यात आली होती? अनुशीलन समिती ही क्रांतिकारकाची संघटना पुढीलपैकी कोठे स्थापन करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बंगाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 37 दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचे कारण पुढीलपैकी कोणते आहे? दूरदर्शन संचाच्या पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचे कारण पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दृष्टी सातत्य या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या देशाने भारताची सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध हे प्रस्थापित केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी अँटी रेबीज ही लस पुढीलपैकी कोणी शोधून काढली होती? अँटी रेबीज ही लस पुढीलपैकी कोणी शोधून काढली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लुई पाश्चर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 झारिया या दगडी कोळशाच्या प्रसिद्ध खाणी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? झारिया या दगडी कोळशाच्या खाणी प्रसिद्ध खाणी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झारखंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कुद्रेमुख लोह पोलाद प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुद्रेमुख लोह प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 केपलर या शास्त्रज्ञाने पुढीलपैकी कोणत्या शास्त्राशी संबंधित नियम हे मांडलेले आहेत? केपलर या शास्त्रज्ञाने पुढीलपैकी कोणत्या शास्त्राशी संबंधित नियम हे मांडलेले आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 खगोलशास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 IMF म्हणजेच पुढीलपैकी कोणती संस्था होईल? IMF म्हणजेच पुढीलपैकी कोणती संस्था होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणत्या वर्षी अशांततेच्या कारणावरून भारतामध्ये प्रथम आणीबाणी पुकारली होती? खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये प्रथमच आणीबाणी ही पुकारली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1975 मध्ये भारतामध्ये प्रथमच आणीबाणी ही पुकारली होती. प्रश्न क्रमांक 46 कुष्ठरोगास पुढीलपैकी कोणता घटक हा कारणीभूत ठरत असतो? कुष्ठरोगास पुढीलपैकी कोणता घटक हा कारणीभूत ठरत असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जीवाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1975 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते? तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोठे आढळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 निलगिरी पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे? लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोमती नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच पुढीलपैकी योग्य आन्सर कोणते होईल? सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच पुढीलपैकी कोणते योग्य आन्सर होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खाण्याचा सोडा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 51 6 ते 14 वर्ष वयोगटामधील बालकांना शिक्षण ही मूलभूत हक्क ठरणारी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे? 6 ते 14 वर्ष वयोगटामधील बालकांसाठी शिक्षण ही मूलभूत हक्क ठरणारी घटनादुरुस्ती पुढीलपैकी कोणती होती? आपण नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे पुढीलपैकी कोणती घटनादुरुस्ती होती ते.